युकॅरियोटिक सेल्समधला दुसरं किंगडम आपण पाहणार आहोत प्रोटिस्टा. त्या अगोदर आपण काही ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. बघूया. ॲक्टिव्हिटी प्रिपेअर द टेम्पररी माउंट ऑफ दिस वन ड्रॉप ऑफ द पॉट वॉटर ऑन दिस ग्लास स्लाइड्स. काय करायचं आहे, एक प्रयोग करायचा आहे की एखाद्या डबक्यातील पाण्याचा थेंब एक काचपट्टीवर ठेवायचा आहे. ऑब्झर्व दिस अंडर लोअर अप्पर अँड हाय पॉवर ऑफ microscope we will find some motile microbes with irregular shape. These are the amoeba. ओके. म्हणजेच काय करायचं आहे की ती जी काय काचपट्टीवर आपण गढूळ पाण्याचा थेंब घेणार आहे त्याला आपण मायक्रोस्कोपचा खाली ठेवायचं आहे, न हालता त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि जे काय दिसणार आहे तिथं आपला अमिबा दिसणार आहे. ओके. त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक पण आपण पाहणार आहोत. पण किंगडम मोनेरामध्ये हा युनिसेल्युलर आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मोनेरा आणि प्रोटिस्टा हा युनिसेल्युलर आहे, फंगस देखील युनिसेल्युलर आहे. त्याचा स्टडी आपण करतो, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. यामध्ये ओलवेक्स, युग्लिना, त्यानंतर आहे अमिबा, त्यानंतर आहे पॅरामेसियम्स. हे काय एकपेशीय आहेत, एकाच पेशीपासून बनलेले हे जे काय आहेत त्याला प्रोटिस्टा असे म्हणायचं. प्रोटिस्टाचे वेगवेगळे म्हणजे भाऊबंकी जरी म्हटली तरी चालेल किंवा प्रोटिस्टासारखे ओएलएक्स आहे, युग्लिना आहे, अमिबा आहे, पॅरामेसियम्स आहेत. हे एकपेशीय युकॅरियोटिक सेल्स आहेत, आदिकेंद्रकीय पेशी आहेत. ठीक आहे. ऑर्गॅनिझम फॉर द किंगडम ऑफ प्रोटिस्टा याच्या देखील आकृती तुम्हाला काढायच्या आहेत आणि आपल्या नोटबुकवर सरणे काढायचे आहेत आणि डायग्राम काढण्याचा सराव देखील करायचा आहे. याचे कॅरेक्टरिस्टिक काय बघूया प्रोटिस्टाचे, की प्रोटिस्टा आर द सिंगल सेल ऑर्गॅनिझम विल द फाइंड न्यूक्लियस इनक्लोज इन दिस न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्याचं पहिलं लक्षण काय आहे की प्रोटिस्टा सजीवसृष्टीतील एक पेशीय असून पेशीत पेशीपटल केंद्रक असतं. यामध्ये वेगळे डॉट दिसत आहेत, म्हणजेच प्रत्येक पेशीचा मध्ये पेशी केंद्रक आहे, न्यूक्लियस आहेत. म्हणजे प्रोटिस्टामध्ये प्रत्येक पेशीचा सिंगल सेल आहेत, बट त्याचा प्रत्येकाचा सेलमध्ये काय न्यूक्लियस म्हणजे अणुकेंद्रक आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे. सेकंड, दे हॅव द पॅसिडोपोडिया और हेअर लाईक सिलिया और बीप लाईक द फ्लॅजेला फॉर द लोकोमोशन्स. म्हणजेच काय प्रचलनासाठी छद्मपात किंवा रोमके किंवा कशाबिका असतात. म्हणजेच यामध्ये जे काही वेगवेगळे आता पॅरामेसियमची डायग्राम बघितलं तर त्याच्या आउटर मोस्ट सेल्सला काय बाहेरच्या आवरणाला छोटे छोटे असे केस तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यामधील काही जे न्यूक्लियस कंटेन आहेत की ज्यामध्ये एंडोप्लास्टिक रेक्टॅग्युलम असेल, गोल्गी कॉम्प्लेक्स असतील, हे वेगवेगळे घटक हे सेल डेव्हलपमेंटला मदत करत असतात. ठीक आहे. ऑटोट्रॉपिक्स, युग्लिना, ओएलएक्स कंटेन दिस क्लोरोप्लास्ट. मग त्यापैकी स्वयंपोषी ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी स्वतःचा अन्न स्वतः तयार करण्याला युग्लिना, ओएलएक्स हे पेशीत हरित लवके असतात. म्हणजे ओएलएक्स असेल, युग्लिना असेल, यामध्ये असा हिरवागार भाग असतो, ग्रीन रेग्युलेशन असतं, जे स्वतःचा अन्न स्वतः तयार करत असतात. ठीक आहे. पण परपोषी दुसऱ्यावर डिपेंड असतात. हेड्रोट्रॉपिक परपोषी दुसऱ्यावर डिपेंड असतात, त्याला अमिबा किंवा पॅरामेसियम्स. अमिबा आणि पॅरामेसियम हे दुसऱ्यावर डिपेंड असतात. ओके. म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः ते तयार करू शकत नाही, हे लक्षात घ्यायचे आहे. प्रोटिस्टामध्ये पॅरामेसियम आणि अमिबा हे स्वतःचा अन्न स्वतः तयार करत नाही, ते दुसऱ्यावर डिपेंड असतात. म्हणजेच काय असतात ते हेड्रोट्रॉपिक असतात, म्हणजेच स्वयंपोषी असतात. परपोषी असतात. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय स्वयंपोषी स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात. कोण करतं? ओएलएक्स किंवा ओलेक्स. यामध्ये ग्रीन रेव्होल्युशन म्हणजे हरित लवकांच्या सहाय्याने ते आपल्याला अन्न तयार करत असतात. युग्लिना देखील हरित लवकांच्या सहाय्याने आपल्याला अन्न तयार करत असतात. ठीक आहे. पुढचा किंगडम आपला फंगी. नेक्स्ट किंगडम इज अ फंगी. ॲक्टिव्हिटी टेक अ मॉइश्चर्स pieces of the bread or the bhakri and keep in this container with this lid for the 2 or 3 days.
After the 2 and 3 days in this fine plot, cotton ahead in this trough is found in growing on this surface of this bread. Prepare the temporary amount of these few threads from this cultural and observe इट्स अंडर दिस मायक्रोस्कोप. काय करायचं, पावाचा किंवा भाकरीचा तुकडा ओलसर करा आणि एका डब्यात ठेवून तिला झाकण लावा. 2-3 दिवसानंतर डब्बा उघडा आणि पहा त्या तुकड्याला कापसासारखी पांढरी तंतू वाढलेली म्हणजे बुरशी लागलेली दिसेल. यातील काही तंतू आपल्या मायक्रोस्कोपच्या स्केलवर ठेवायचे आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचे. तर तुम्हाला फंगी दिसेल म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फंगस तुम्हाला मिळतील. त्याची डायग्राम देखील तुम्हाला अशा प्रकारे मिळेल. त्यामध्ये हे रिजोल्स, हायफा, अपोफिचिल, पोलोमिला असे वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. या प्रत्येकाचं वेगवेगळं कॅरेक्टरिस्टिक किंवा वर्किंग सिस्टीम आहे. म्हणजेच फंगसमध्ये जे काही कंटेंट दिसतील याचं वेगवेगळं काम आहे आणि एक फंगस दुसऱ्या फंगसला ब्लीव करत असतं आणि त्याच्यातून अनेक असे फंगस प्रोड्यूस होत असतात. ठीक आहे, इथून बघा स्प्रेड होताना आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, याचे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ते आपण पाहूया.